हॅलो नमस्कार. तो- आज एक नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहे जो क्राईमच्या संदर्भात. आपण या चॅनलवर नेहमी क्रिमिनलच घटना अपलोड करत असतो, परंतु आजची जर घटना तुम्ही बघितली तर ही थोडी वेगळी आणि हटकी आहे. यामध्ये म्हणजे कुटुंबामध्येच वाद झालेला आहे आणि कुटुंबामध्येच मर्डर करण्याचा प्रयत्न होता. परंतु मर्डर तर झालेच, पण ते कसे झाले हे कन्फ्युजनमध्ये झालेले आहे. खूप गोंधळातून झालेले आहे. सुपारी दिली दुसऱ्याची आणि वार झाला तिसऱ्यावरच. घटना काय आहे सविस्तरपणे आपण या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि अशी घटना ऐकल्याच्या नंतर असं कुठंच घडत नाही, परंतु जर ही घटना ऐकली तर एक मनाला वेगळाच भाव निर्माण होतो. घटना अशी आहे की बाप बेट म्हणजे एक मुलगा आणि त्याचे वडील हे दोघांचीच दुश्मनी, तेही फक्त प्रॉपर्टी करता. या दोघांनी म्हणजे मुलांचं म्हणणं होतं की त्याला प्रॉपर्टी पाहिजे आणि याच्यातूनच त्यांचे वाद झाले. आणि मुलाने अक्षरशः त्याच्या आईचा, त्याच्या वडिलाचा आणि त्याच्या भावाचा सुपारी देऊन मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण घटना होतीची नव्हती झाली आणि येऊन ठेवली दुसऱ्यावरच. घटना काय आहे सविस्तर आपण या चॅनलमध्ये बघूया. तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एवढी तुम्हाला विनंती. ही घटना, चला तर आता घटनाला सुरुवात करूया. ही घटना कर्नाटकमध्ये एक गडक शहरमध्ये झालेली आहे. यामध्ये ही जी घटना झाली ही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात झालेली नसून ही एक कर्मचारी, एक शासकीय कर्मचारी यांच्या घरात झालेली आहे. जे कर्मचारी आहेत नगरपालिका गडक बेटांगरी नगरपालिकेचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून हे काम करतात. आणि यांच्यासोबत असा म्हणजे यांच्या घरी ही घटना झालेली आहे. काय झालं, तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, एवढी विनंती. पहिले सबस्क्राईब करा, नंतर घटना बघा. कारण आम्ही या चॅनलवर नेहमी अशाच क्रिमिनल जी कथा, घटना वगैरे रिअल घटना टाकत असतो. तर चला कहाणीला सुरुवात करूया. मला वाटतं तुम्ही तुमची स्वतःचा परिवार आणि स्वतःची काळजी घेत असाल आणि काळजी घेत राहा, एवढी मी अपेक्षा करतो. घटना अशी आहे की एक कर्नाटकमध्ये एक गडक गावातील ही घटना आहे. जवळपास 17 ते 18 एप्रिल रोजी एक लग्न होतं. 17 ते 18 एप्रिल रोजी एक म्हणजे हुकाचा कार्यक्रम, कुंकू कुंकू सगाईचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमानिमित्त काही पाहुणेला गाडी लागली होती आणि काहीला लागली नव्हती. तर अशातच एक ही घटना ज्यांच्या घरी झाली त्यांचं नाव आहे प्रकाश गडक. तर प्रकाश गडक यांच्या घरी एक त्यांच्या मुलाचा एक म्हणजे कार्यक्रम होता, जो कुंकू म्हणून. तर सगाई. तर त्या टायमालाच काही पाहुणे घरी थांबले आणि काही गेले. याच्यातच त्यांचे एक जवळीक पाहुणे होते, हदिमानजी म्हणून. हदिमानी हदिमानी यांनी 18 एप्रिल रोजी ट्रेन बुक केली होती, परंतु त्यांची ट्रेन संपलेली, म्हणजे जे ट्रेनचं वेळापत्रक, टाइम टेबल, हा त्यांची ट्रेन हुकली होती, सांगायचं तात्पर्य. तर याच दिवशी काय झालं, रात्रीची वेळ बरोबर 17 ते 18 एप्रिलच्या मध्यभागी 2 वाजताच्या दरम्यान प्रकाश गडक, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा कार्तिक, हा अवघा 27 वर्षाचा, यांना मारण्यासाठी त्यांच्या सावत्र मुलाने, त्याचं नाव विनायक, यांनी सुपारी दिली होती जवळपास 65 लाखाची आणि 2 लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते. यांना मारण्यासाठी जे कातील आहेत तर त्या कातिलांना पाठवले. परंतु त्याच दिवशी या त्यांचे पाहुणे अधिमानी यांची ट्रेन हुकली आणि ते त्याच दिवशी घरी होते. त्याच दिवशी हे पाहुणे म्हणून तिथे असल्यामुळं वार यांच्यावरच झाला. आणि त्यांचे आई वडील म्हणजे विनायकचे आई वडील अर्थात प्रकाश गडक, त्यांची पत्नी आणि मुलगा, हे
हे सुद्धा तिथे होते. परंतु मुलगा, त्यांची पत्नी, मुलगा, त्याची आई आणि वडील प्रकाश गडक हे ग्राउंड फ्लोअरला झोपलेले होते आणि त्यांचे पाहुणे हदिमानीची पत्नी आणि 16 वर्षाची मुलगी आकांक्षा ही वरच्या फर्स्ट फ्लोअरला झोपलेले होते. विषय असा होऊन गेला की 17-18 हे जे लुटारू, हे जे खुनी लोक आले आणि त्यांनी हमला केला. हमला केल्याच्या नंतर तेथे घराच्या जवळपास खूप आरडाओरडा चालू होती. परंतु एवढा आरडाओरडा कशाचा, म्हणून काही लोकांना संशय झाला की गडक यांच्या घरी काहीतरी प्रकार झालेला आहे. त्यामुळे आजूबाजूचे लोक तिथे आले आणि त्यांनी पाहिलं या मारेकऱ्यांनी वरील फर्स्ट फ्लोअरवरती जे त्यांचे पाहुणे हदिमानी, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी 16 वर्षाची आकांक्षा यांना जीवाने मारून टाकले होते. यांच्या रक्ताच्या चिंधड्या उडाल्या होत्या आणि फर्स्ट फ्लोअर पूर्ण रक्तानं माखलेलं होतं. ज्यावेळेस त्यांचा आरडाओरडा चालू होता त्याच वेळेस त्यांची म्हणजे गडक यांचा मुलगा 27 वर्षाचा मुलगा वरती आला. बघतो तर त्यालाही निशाणी लावून या मारेकऱ्यांनी त्यालाही ठार केलं. जेव्हा प्रकाश गडक आणि त्यांची पत्नी यांना समजलं की आपल्या वरच्या मजल्यावर खून होतोय, काहीतरी अनुचित प्रकार घडत आहे, तेव्हा त्यांनी आरडाओरडा चालू केली आणि आरडाओरडा चालू केली. परंतु त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी दरवाजा पॅक केला, खिडकीजवळ आरडाओरडा केली. तेव्हा यांचा आवाज जे मारेकरी होते त्यांना गेला आणि ते तिथून पळून गेले. पळताना त्यांनी काय केलं, थोडे दूर गेले आणि त्यांच्या जवळचे जे हत्यार वगैरे होते ते एका साईडला फेकून दिले आणि ती गाडीजवळ आली आणि त्यांनी पळ काढला. परंतु ही घटना जे गडक साहेब यांनी त्यांच्या रूममधून फोन केला आणि तिथे जेव्हा लोकांची गर्दी त्यांनी बघितली आणि पोलीस बघितले तेव्हा ते घराच्या बाहेर आले आणि बघते तर त्यांच्या फर्स्ट फ्लोअरवर सगळ्या रक्ताच्या चिंधोड्या होईल आणि त्यांचे नातेवाईक मोठी पडलेले होते. सोबत त्यांचा मुलगाही मरण पावलेला होता, म्हणजे मारून टाकलेलं होतं त्याला. सर्व घटना अशीच घडली की ही केवळ सुपारी देऊन घडलेली होती. मारायचं होतं प्रकाश गडक पत्नी आणि त्यांचा मुलगा याला, परंतु त्या दिवशी त्यांच्या घरी जे प्रोग्राम असल्यामुळं ते पाहुणे आले, ते विषय येऊन पडला ह्या पाहुण्यावरच. यानंतर पोलिसांनी त्याच दरम्यान एक टीम तयार केली आणि टीम तयार केल्याच्या नंतर सगळी चौकशी केली. तिथलचे सर्व सीसीटीव्ही फुटेज बघितले. सीसीटीव्ही फुटेज बघितल्याच्या नंतर त्या फुटेजमध्ये असं काही आलेलं, चला बोला असं काहीतरी ऐकायला आलं. आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे गुन्हेगारी लोक, जे आरोपी सापडले नाही, त्यांचे व्यवस्थित म्हणजे चेहरे ओळखायला आले नाही, व्यवस्थित ते सापडू शकले नाही. तर त्यानंतर पोलिसांनी अशी एक सिस्टीम तयार केली की जो मोबाईल सर्व्हिलान्स याद्वारे माहिती काढली. तर अक्षरशः 17 आणि 18 एप्रिल रोजी त्यांचा मुलगा विनायक यांच्या फोनवरून वेगवेगळ्या जे बोलणे ती येऊ लागली आणि याच बोलण्यातून त्यांना पूर्ण संशय आला. त्यानंतर प्रकाश गडक आणि यांची चौकशी केली असता त्यांनी सविस्तर माहिती सांगितली की त्यांचा मुलगा विनायक हा सावत्र मुलगा आहे आणि त्यांची हे दुसरं लग्न आहे. त्यांना या म्हणजे अगोदरच्या पत्नीचा हा विनायक आहे आणि जी नवीन पत्नी सुनंदा, या दोघांना एक कार्तिक नावाचा मुलगा जो 27 वर्षाचा आहे. त्याचं सगाईचा कार्यक्रम होता 17-18च्या दरम्यान. तर त्यावेळेस हा म्हणजे माझा मुलगा विनायक तिथे आला नाही. भरपूर पाहुणे आले पण हा आलाच नाही, कारण याची माझी थोडी प्रॉपर्टी संदर्भात वाद झाले होते. विनायकने माझ्या 3 प्रॉपर्ट्या मला न विचारता विकल्या आणि जेव्हा मी त्याला बोललो तर त्यावर त्यांनी माझ्यासोबत वाद केला, बहस केली आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी पाहून घे. बस एवढ्यावरच पोलिसांना पूर्ण संशय त्याचा मुलगा विनायकवर गेला. नंतर विनायकला
विनायकची कसून चौकशी झाली, त्यावेळेस विनायकने संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण माहिती सांगितली आणि विनायकच्या बोलण्यावरून बाकीच्या आरोपीचा शोध घेतला गेला. त्यांनी सविस्तर माहिती सांगितली की कोण याने सुपारी दिली होती. त्याने अशी माहिती सांगितली की टोटल 65 लाखाची सुपारी दिली होती. त्यामध्ये ॲडव्हान्स म्हणून 2 लाख रुपये दिले होते आणि काम झाल्याच्या नंतर उरलेले पैसे देण्यात येईल अशी त्यांचा करार झाला होता. एक छोटंसं सांगायचं म्हणजे नशिबाची पलटी अशी झाली की जर यांना याच दिवशी ट्रेन भेटली असती तर हे हदिमानी आणि त्यांचा परिवार त्यांच्या गावी गेले असते, त्यांच्या मुक्कामस्थानी गेले असते. परंतु ही घटना यांच्यावर न येता अर्थातच कदाचित प्रकाश गडक आणि यांच्यावरही आली असती. परंतु नशिबाचा घाला एवढा घातला की मातो दुसऱ्याला आणि वेळ आली तिसऱ्यावरच. ही घटना अशा प्रकारे होऊन गेली. एक छोटंसं कारण की जी त्यांनी त्याच दिवशी जर जायचा प्रयत्न केला असता, गाडी सुटली नसती तर त्यांच्यावर अशी आपत्ती आली नसती, असं संकट आलं नसतं. अचानक ही घटना घडली आणि अचानक घटना घडल्याच्या नंतर सर्व आजूबाजूचे मोहल्लेवाले जेव्हा जमा झाले तेव्हा कुठंतरी त्याही लोकांच्या लक्षात आलं होतं की इथं कुठंतरी अनुचित प्रकार घडत आहे. घटना ऐकल्याच्या नंतर असं कसं वाटतं की एका घरात एक मुलगा आपल्या बापाची आणि भावाची आणि आईची सुपारी देतो. आम्ही या चॅनलवर नवीन घटना अपलोड करत असतो. सर्व क्रिमिनल घटना असतात. जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू करा आणि आयकॉन बेलला प्रेस करायला विसरू नका. नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटमध्ये द्या. तर आता भेटूया आपण नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद.